नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। असाच पद्धतीचा एक 16 जानेवारी 2016चा मराठी विषयाचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीचा होता आणि त्याची अचूक उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशा पद्धतीचे प्रश्न मराठी विषयामध्ये विचारले जातात। पहिला प्रश्न आहे 31वा, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा। मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर, पुण्यप्रभाव प्रके आत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर, शाकुंतल राम गणेश गडकरी। आता योग्य जोडी आपल्याला ओळखायची होती। या 31व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर। म्हणजे मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 32वा प्रश्न होता, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचा नाही? निरंतर, निष्कारण, निशांत, निराकार। आता विसर्ग संधी निरंतरमध्ये आहे, निष्कारणमध्ये आहे, निराकारमध्ये आहे, निशांतमध्ये विसर्ग संधी नाही, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निशांत। त्यानंतर 33वा प्रश्न होता, तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा। राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदैवत, पूजा अर्चा। तृतीय तत्पुरुष याचं उदाहरण या ठिकाणी ओळखायचं होतं, त्याचं उत्तर आहे विषयुक्त, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 34वा प्रश्न होता। 34वा प्रश्न काय होता, तर अन्य भाषेतून मराठी भाषेत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा। म्हणजे इतर भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले नाटक। पर्याय 1 आहे गिधाडे, रणधुदुंबी, अजब न्याय वर्तुळाचा, तो मी नव्हेच। अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा। 34वा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे अजब न्याय वर्तुळाचा। अजब न्याय वर्तुळाचा कोणतं नाटक, तर अजब न्याय वर्तुळाचा, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 35वा प्रश्न होता, मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात, या वाक्याचा काळ कोणता? खूप सुंदर प्रश्न विचारण्यात आला होता की मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात, या वाक्याचा काळ कोणता? या 35व्या प्रश्नाचं उत्तर होतं रीती वर्तमान काळ। कोणता? रीती वर्तमान काळ म्हणजेच पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 36वा प्रश्न होता, योग्य आकारे केलेले अनेक वचन ओळखा। पाऊले, पेले, भांडे आणि सतरंजे या ठिकाणी काय आहे, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा प्रश्न या ठिकाणी काय केलेला होता की हा प्रश्न त्या ठिकाणी गाळलेला होता। म्हणजे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला काय केलं होतं की रद्द करण्यात आलेलं होतं। योग्य आकार केलेले अनेक वचन ओळखा म्हणजे 36वा प्रश्न त्या ठिकाणी बाद झाला होता। त्यानंतर 37वा प्रश्न होता, पूर्णा मायाची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली? पूर्णा मायची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली? प्रकाश आमटे, रणजित देसाई, श्रीना पेंडसे, गोनी दांडेकर। चला, ज्यांना येतंय त्यांनी कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। पूर्णा मायची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली? याचं उत्तर आहे अचूक गोनी दांडेकर। कोणी? गोनी दांडेकर। पूर्णा मायची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली आहे? गोनी दांडेकर। त्यानंतर 38वा प्रश्न आहे, समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। आभा, तेज, पराक्रम, मर्दुमकी, अवांछित, अलांछित, मेद, निरद। आता 38व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची सांगितली होती। अवांछित, आलांछित आणि मेद, निरद हे दोन या ठिकाणी काय आहेत, समानार्थी शब्दाची चुकीची जोडी असणारे पर्याय आहेत 38व्या प्रश्नाचे। त्यानंतर 39वा प्रश्न आहे, रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा। रुकार काय आहे? रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द। रुकार या शब्दाचा योग्य नकार, देकार, आकार, विकार। आता रुकारचा विरुद्धार्थी आहे रुकार, रुकारचा विरुद्धार्थी आहे नाकार। रुकारचा विरुद्धार्थी काय आहे, तर नाकार। काय आहे? नाकार। रुकारचा विरुद्धार्थी नाकार। रुकार म्हणजेच थोडक्यात होकार समजा, आणि त्याच्या विरुद्धार्थी नकार। त्यानंतर कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? 40वा प्रश्न आहे। कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची? गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, माधवानुज, केशवसूत।
चला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. कोलंबसाचे गर्वगीत हे काव्यरचना कोणाची आहे? त्याचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज. कोणाची? कुसुमाग्रज. कोलंबसांचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? कुसुमाग्रज यांची. त्यानंतर 41वा प्रश्न, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बँगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. ऊनहून, ऊनहून कशाचं आहे? पहा 41 ऊनहून काय आहे? पंचमी. ऊनहून पंचमी. त्याचबरोबर सला ते सलानाते कशाचे? बँगलोरला. सला ते सलानाते द्वितीया. म्हणजे या ठिकाणी 41व्या प्रश्नाचं जर तुम्ही 3 आणि 4 हे पर्याय त्या ठिकाणी सांगितला तर तुमचा त्या ठिकाणी अचूक असणार आहे. कोल्हापूरहून बँगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. ऊनहून आणि सला ते सलानाते बँगलोरला. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 42वा प्रश्न, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. काय प्रश्न आहे? स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंची, घोर, घंगाळ, घाव. आता पहा, आता आपण काय म्हणतो की ती घडवंची. ती म्हटल्यानंतर काय झालं? स्त्रीलिंगी. म्हणजे 42व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 घडवंची. त्यानंतर 43वा प्रश्न आहे गटात न बसणारा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पुभा भावे. काय आहे गटात न बसणारा शब्द? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे मिलिंद बोकील. मिलिंद बोकील. त्यानंतर 44वा प्रश्न आहे धातुसाधित विशेषण ओळखा. नासका, चतुर, एकटे, सुती. पहा 44वा प्रश्न काय आहे? धातुसाधित विशेषण ओळखा. धातुसाधित विशेषण काय आहे? नासका. काय आहे? नासका. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 45वा प्रश्न केवल प्रयोगी अव्यय ओळखा. म्हणजे वहावा, किंवा आणि. पहा आता 45व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर वहावा. केवल प्रयोगी अव्यय ओळखा. कोणतं? तर वहावा. कोणतं? वहावा. पर्याय क्रमांक 2. केवल प्रयोगी अव्यय ओळखा वहावा. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे 46वा प्रश्न, पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. आता अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे लेखन नियमानुसार. युगानुयुगे, युगप्रवर्तक, परवशता, विद्वत्तापूर्ण. पहा 46वा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा होता विद्वत्तापूर्ण. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा अचूक शब्द त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील शब्दापासून संस्कृत उपसर्ग ओळखा. दर, आड, परा आणि अनीय. पहा आता संस्कृत उपसर्ग आपल्याला सांगितला होता तर आहे परा. परा हे काय आहे? संस्कृत उपसर्ग. पर्याय क्रमांक 3 हे 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 48वा प्रश्न आहे पुढील शब्दातून फारसी प्रत्यय ओळखा. दार, बंद, की. बरोबर. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे दार. फारसी प्रत्यय दार. आपण म्हणतो किल्लेदार, मामलेदार. बरोबर. दार हा काय आहे? फारसी प्रत्यय त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 49वा प्रश्न आहे लांबलचक कंटाळवाणे भाषण या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. लांबलचक कंटाळवाणे भाषण आपण काय म्हणतो त्याला? पहा एरंडाचं घुराळ. काय म्हणतो आपण? एरंडाचं घुराळ. लांबलचक कंटाळवाणे भाषण म्हणजेच एरंडाचं घुराळ म्हणजे पर्याय क्रमांक 3 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण. कृतज्ञतेची. पहा म्हणजे पै दक्षिण, लक्षण, प्रदक्षिणा, अगगमशी, मला कुठे नेशी, बुडत्याचा पाय खोलात, गरज सरो, वैद्य मुरो. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण. पहा काय आहे? गरज सरो आणि वैद्य मरो. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं 51वा प्रश्न, झाडावरती झेंडू लटकले, शेतातून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. पहा झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? करून, अद्भुत, बिभत्स, हास्य. पहा 51वा प्रश्न त्याचं उत्तर आहे की अद्भुत रस त्या ठिकाणी व्यक्त होते. अद्भुत. पर्याय क्रमांक 2 हे 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 52वा प्रश्न आहे चला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळतो जणू मंद. या काव्यपंक्तीत अलंकार ओळखा. पहा याच्यामध्ये कोणता अलंकार आला आहे? तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार आहे. चला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळतो जणू मंद. या काव्यपंक्तीचा अलंकार उत्प्रेक्ष अलंकार. त्यानंतर 53वा प्रश्न आहे पुढील वाक्यामधून प्रश्नार्थ नसलेला वाक्य ओळखा.
आता प्रश्नार्थ नसलेलं वाक्य आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आता प्रश्नार्थ नसलेलं वाक्य काय आहे पहा. पर्याय क्रमांक 1 आहे, काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. कोण कोण खाणार आईस्क्रीम, कशाला हा नाश्ता उद्योग केलास तू, आहे कुठे तुमचे गाव. पहा प्रश्नार्थ नसलेलं वाक्य कोणतं आहे, तर पहिलंच वाक्य आहे, काय कमालीची बेपर्वा दाखवतात हे लोक. म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थ नसलेलं वाक्य, काय कमालीची बेपर्वाही दाखवतात लोक, हे काय आहे, प्रश्नार्थ नसलेलं वाक्य आहे. त्यानंतर 54वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्म कर्तरी, अकर्मक कर्तरी. तर पहा 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी हा प्रयोग असू शकत नाही, अकर्मक कर्तरी. त्यानंतर 55वा प्रश्न आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. जरी, रूपा, विहिरी, प्रवाहा. पहा आता 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे जरी. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप काय, जरी. म्हणजे 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 56वा प्रश्न आहे, सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. सामान्य नाम नसलेला शब्द तळ, कुरण, वाळू आणि सुवर्णा. या ठिकाणी काय सामान्य नाम नसलेला शब्द आहे, सुवर्णा. त्यानंतर पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. शूर, लालित्य, चपळ, आदित्य. पहा आता भाव त्या ठिकाणी प्रगट होणं गरजेचं आहे भाववाचक नावामध्ये. तर लालित्य, लालित्याची भावना त्या ठिकाणी असते, म्हणजे लालित्य. पर्याय क्रमांक 2 हे 27व्या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे 57 प्रश्न आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे 31पासून 57पर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अचूकरित्या सोडून घेतलेले आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल, डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ एकदा अभ्यास पूर्ण केलेले असल्यामुळे हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी चांगले मार्क मिळण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होत आहे आणि होणार देखील आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.